चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राकरिता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या प्रचाराला राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरामध्ये जाहीर सभेमध्ये विकासाला मत द्या, 70 वर्ष जनतेला गरीब ठेवणाऱ्या काँग्रेसला आता गरिबीची जाणीव झाली आहे असं मत व्यक्त करत अहीर यांना प्रचंड मताने निवडून द्या असं आवाहन केलं। लोकसभेची मतदानाची तारीख जवळ येत असल्यामुळे आपल्या क्षेत्राच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत। चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ राज्याचे ग्रामविकास, महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन मूल शहरामध्ये करण्यात आलं होतं। बाजार चौकातील नियोजित जाहीर सभेकरिता पंकजा मुंडे यांचे आगमन झाले। त्यांच्या सोबत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व उमेदवार हंसराज अहीर हे होते। हंसराज अहीर यांनी केंद्राच्या विकास कामाचा लेखाजोखा जनतेला सांगितला, तर सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करत नागपूरच्या सभेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमची सत्ता आल्यास जेलमध्ये टाकण्याच्या वक्तव्याला हाणून लावत या क्षेत्रातील प्रत्येक जनता मोदीजी सोबत जेलमध्ये जायला तयार आहे असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला। पंकजा मुंडे यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत कोणी पुष्पगुच्छ देऊन तर कोणी फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करत होते। हंसराज अहीर हे माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते। त्यांच्या कार्याला व सुधीर भाऊंनी जो विकास या क्षेत्रात केला आहे त्याला पाहून मत द्या। मूल शहरात जो विकास झाला आहे तसा विकास तर राहुल गांधींच्या निर्वाचन क्षेत्र असलेल्या अमेठीचाही झाला नाही असा टोलाही मारला। यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, मूल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर आणि तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। तर पंकजा मुंडे यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होती। हे जर कोणालाही विचारलं रात्री 2 वाजता झोपेतून उठवून कोणी सांगेल की राहुल गांधीजी प्रधानमंत्री बनू शकत नाही। आणि म्हणूनच तुम्ही व्हॉट्सअॅपवर वाचलं असेल की यमराज एका माणसाला घ्यायला येतो आणि म्हणतो अब तेरा अंतिम समय हो रहा है, अब तो मैं तुझे ले जाने आया हूँ, बोल तेरी अंतिम इच्छा क्या है। तो म्हणतो कि मैं राहुल गांधी जी को प्रधानमंत्री देखना चाहता हूँ। यमराज म्हणतो अरे बहुत चालाक है यार, तू तो 10 कांग्रेस वाले से भी ज्यादा चालाक दिख रहा है, तू तो अमर होना चाहता है क्योंकि अब तो राहुल गांधी कभी इस देश का प्रधानमंत्री नहीं बन सकता। पण सांगत तर असे आहे, ठोकणार 72,000 रुपये आम्ही गरीबाच्या खात्यात टाकतो। म्हणजे कालपर्यंत खाते उघडले नव्हते, आता सांगताय 72,000 रुपये गरीबाच्या खात्यात टाकू। काँग्रेसचा नेता सभेला आला तर त्याला विचारा की भाऊ तू आम्हाला 72,000 रुपये राहू दे, तू 36,000 रुपये नगदी दे आणि हा 72,000चा चेक घे। जेव्हा माझ्या खात्यात तुझा नेता 72,000 टाकेल तेव्हा 36,000 व्याज आणि 36,000 अरे एखाद्या डॉक्टरकडे एखादा पेशंट जातो तर पेशंट म्हणतो का नाही माझ्या जातीच्या डॉक्टरकडे मी जाणार। एखाद्या किराणा दुकानामध्ये एखादा माणूस काही सामान घ्यायला जातो तो म्हणतो का या किराणा दुकानात जायची जात काय। एखाद्या कपडे शिवणाऱ्या एखाद्या आमच्या टेलरकडे एखादा माणूस जातो तो टेलर म्हणतो का अरे बाबा तू कोणत्या जातीचा तरच मी तुझे कपडे शिवणार। या देशामध्ये हजारो लोक व्यवसाय करतात, हजारो व्यवसाय करत असताना आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाची किंवा आपण ज्यांच्याकडून सेवा घेताय त्या सेवाधारकाची आपण जात विचारत नाही। मग राजकारण हे असं क्षेत्र काय की जिथे मतदान घेणाऱ्याची जात विचारतो। हे अशा लोकांनी घाणेरडं राजकारण केलंय ज्यांना तुमच्या घरासमोर टोपलभर खडी टाकायची इच्छा नाही, ज्यांना तुमच्या घरातली मुलगी शिकावी असं वाटत नाही, ज्यांना तुमच्या घरातली महिला डोक्यावर पदर घेऊन रस्त्याच्या बाजूला शौचाला बसली तरी लाज वाटत नाही। या अशा लोकांनी ज्यांना तुमच्या घरातल्या मुलाला रोजगार मिळतो, मुद्रा मिळतो, स्किल डेव्हलपमेंट मिळते याच्याशी काही देणं घेणं नाही। प्रत्येक ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांच्या फंडातून आलेला विकास फंड आणि गोष्टीकृत कारचा जो प्रकल्प प्रलंबित होता त्याला केंद्राने दिला फंड म्हणून तो पूर्णत्वाकडे चाललेला आहे। आणि या भागातील लोकांना शिक्षणाची सोय वाढवण्याकरता या गोष्टीकृतचा खूप मोठा लाभ क्षेत्र वाढणार आहे। ही केंद्रातून येणारा फंड आम्ही आणताना रोज सकाळ संध्याकाळ आमची मंडळी आमच्या ऑफिसला सांगताना आम्ही ऐकत आहे
म्हणून प्रधानमंत्री महोदय जेव्हा शपथ घेतल्यानंतर या देशामध्ये प्रतिनिधी सतीश अकुलवार, NTV न्यूज मराठी, मूल, चंद्रपूर।